नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की नाना या जगात राहिले नाही हे आता कळालेलं असतं ऋषिकेश, सारंग आणि सौमित्रला. तिघे रडत असतात. हे कसं शक्य आहे? नाना आपल्याला कसं सोडून जाऊ शकतात? त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं. सगळेच आता रडत असतात. आता रडत असतो, दादा मला बोलायचंय, नानांना बघायचंय, नानांना आण माझ्यासमोर. सारंगला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो ऋषिकेश, पण सारंग काय शांत बसायला तयार नसतो. ऋषिकेश आता सारंगला शांत बस सावरण्याचा प्रयत्न करतो, पण सारंग काय ऐकायला तयार नसतो. फार त्याला दुःख झालेलं असतं. त्याला खंबीर राहावं लागणार आणि स्वतःला सावरायला लागणार. शांत बस ना प्लीज सारंग, शांत बस. आता हे सगळं आईला कसं सांगणार आणि आईला कसं सावरणार? आईला कोणतं तोंड दाखवणार आणि आईला कसं सांगणार? आईला कोण सावरणार? दादा सांग की. सारंग सगळ्यात लहान असतो आणि खूप लाडका असतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. ऋषिकेश सौमित्रालाही वाईट वाटतं, पण सारंग अगदी लहानासारखाच वागत असतो आणि तो खूप रडत असतो. कसं सांगायचं सांग ना दादा. आता जानकी येते. जानकी म्हणते आईना आता काहीच सांगायचं नाहीये नाना गेलेत म्हणून, कारण त्यांना ही सहनच होणार नाहीये. बी पेशंट आहे. आईने जर हे सांगितलं तर हा धक्का त्या नाही पचवू शकणार. त्यामुळे खूप सांभाळून आणि सावरून त्यांना सांगायचं. तर म्हणतो कसं कसं वहिनी, कधीतरी सांगायला लागणार आहे ना. भाऊजी अजून खूप वेळ प्रोसिजर करायची आणि त्या प्रोसिजरमध्ये खूप वेळ जाणार. आधीच जर आईंना सांगितलं तर त्या अजून हताश होणार, अजून बीपी वगैरे काहीतरी इश्यू होणार. त्यापेक्षा जितकं उशिराने ऐन वेळेला सांगता येईल तेवढं उशिराने सांगूया. प्लीज आत्ता काहीच सांगू नका भाऊजी. आता इकडे घरी सुमित्रा असते आणि सुमित्राला काहीच अंदाजा नसतो की नानांचं तिकडे काय झाले आणि काय नाही. नानांनी वाढदिवसाला दिलेली जी साडी असते गिफ्ट ती घेतलेली असते आणि जवळ अशी घेऊन ती उभीच असते. आजी येते आणि आजी म्हणते वा 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 सुमित्रा, काय साडी बघण्यात रमली आहेस ग, काय सुंदर साडी आहे. अगं हो, यांनी दिली आहे लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट. अरे वा, दिली आहे म्हणजे खूप भांडण झालं तेव्हा कुठे नानांनी दिली आहे. कारण मी नानाची इतकी भांडले होते की तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, तुम्हाला कुटुंब वगैरे आहे का, सारखं काम काम करता, खूप काही बोलले होते मी नानांना. मग तिथून पुढे कुठे नानांनी मला वेळ दिला, मग आम्ही जाऊन शॉपिंग केली, मग आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्याची ही आठवण आणि ही साडी माझी खूप फेवरेट आहे बघ. मित्रा नानांच्याच गोष्टी सांगत असते, नानांचाच विषय चाललेला असतो. इतकी तिला आठवण येते, असं काहीतरी विचित्र फिलिंग येत असतं. त्यामुळे नाना नाना सारखे तिच्या विचारात नानाच असतात. आजी सुद्धा कौतुक करत असते, तुझं नशीब थोर आहे ग सुमित्रे, नानासारखा नवरा तुला मिळालाय. खरंच जावई बापू एक नंबर आहेत. तुला अजिबात दुःख दिलं नाही ग, किती सांभाळून घेतलंय. हो हो हो, इतकी नशीबवान आहे ना मी, माझी मीच आई. नानांचं कौतुक करत असते की आजी थकतच नसते, इतकं कौतुक चाललेलं असतं. सुमित्रा रडायला लागलेली असते. का रडतीयस ग? आता सगळे दुःख सरलेत, आता फक्त आनंद साजरा करायचा, आनंदात दिवस काढायचे, एवढंच काय करायचं. हो सुमित्रा, आनंदातच दिवस काढ, कारण सगळं काही चांगलंच आहे की. आता आनंदाचाच दिवस आहे, कारण आमचा लग्नाचा वाढदिवस लवकरच येतोय आणि आम्हाला लग्नाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा आहे. काय सांगते, नानासाहेबांचं घरी येणं, लग्नाचा वाढदिवस थाटामाटातच साजरा करा, एक नंबर. सुमित्रे, काय सांगितलंय कारण तू मला खूप आवडलंय हे. आता लग्नाचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करा. ही वाढदिवसाला मी साडी घालणार आणि त्यांना आश्चर्यचकित धक्काच देणार आहे. हो 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 सुमित्रे, नक्कीच त्यांना धक्का दे. पण तुला माहिती आहे का, मला सुद्धा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला नवी कोरी साडी पाहिजे. मला हवी ती साडी आणून द्यायची सुमित्रे. हो गाई, देईल तुला आणून मी साडी. तिने सुनांना, शरूला, तुला सगळ्यांना सगळ्यांना साड्या घेऊन देणार आहे. अजिबात काळजी करू नको. सगळ्यात जास्त आनंदाचा वाढदिवस असणार आहे. का म्हणून विचार, नानासाहेबांचा पुनर्जन्म होणार, त्यामुळे वाढदिवस दणक्यातच साजरा करायचा आहे सुमित्रा. हो ग आई, तू म्हणती अगदी तसंच. हा मित्रा, आई छान अशा गप्पा मारतात, मग्न झालेले असतात गप्पा मारण्यात, छान अशा रंगून गेलेले असतात त्या. मस्तपैकी आजी आता गप्पा मारते आणि काहीतरी काम आहे म्हणून तिथून निघून गेलेली असते. सुमित्रा तिच्या बेडरूममध्ये तिथेच विचार करत थांबलेली असते. आता हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश, सौमित्र, सारंग, जानकी सगळेच असतात. तर म्हणजे तुम्ही घरी जा, घरची परिस्थिती सावरा. सौमित्र म्हणतो मी ते सगळी प्रोसिजर पूर्ण करतो आणि मग वेळेत तिथे येतो, त्यामुळे ऐन वेळेला काही गोंधळ उडणार नाही आणि सगळी कामं सुद्धा व्यवस्थित होतील. सौमित्र म्हणत असतो की तुम्ही घरी जा आणि सगळी अरेंजमेंट करा तोपर्यंत. सौमित्र म्हणतो हळूहळू आईला एक अंदाज द्यायला सुरुवात करा, तिला मनाची तयारी करायला लावा, कारण एकदम जर नाना समोर आले तर तिला ते सहन होणार नाहीये. त्यासाठी तुम्ही तयारी लागा, मी आलोच. सारंग म्हणतो आईला हे शक्य नाहीये सहन होणं. काहीही झालं, कितीही तिच्या मनाची तयारी केली तरी आई हे कधीच सहन करू शकत नाहीये, तिला फार वाईट वाटणार आहे. सारंग आता परत रडायला लागलेलं असतं. तो मी येणार नाहीये, मी सौमित्र दादा तुझ्या समोर थांबतो, मी आईच्या समोर जाऊच शकत नाहीये, काही असू दे, मी आईच्या समोर नाही जाणार आहे. कारण की ऋषिकेश आता खंबीर झालेले असतात आणि आता मोठे म्हणून कर्तव्यही निभवायचं असतं. घरी जाऊन सगळी तयारी बघायची असती, सुमित्राची तयारी करायची असती, मनाची तिला तयार करायचं असतं. अचानक जर नानांना या अवस्थेत बघितलं तर तिला धक्का बसणार, मग त्या धक्क्यातून ती सावरणं अशक्य. त्यासाठी सुमित्राच्या मनाची तयारी करण्यासाठी आधी हे दोघे म्हणजे जानकी आणि ऋषिकेश घरी चाललेले असतात आणि दवाखान्यामध्ये सौमित्र आणि सारंग आता थांबून घेतलेलं असतं, कारण त्यांना सगळी प्रोसिजरची कंप्लीट करायची असते. त्यावर मात्र ऋषिकेश काय करू आणि काय नाही काही कळत नसतं. एवढी मोठी धक्कादायक गोष्ट आईला कशी सांगायची, कसं सावरायचं त्याला सहनच होत नसतं. सगळ्यात मोठा ऋषिकेशचा आधार म्हणजे नाना या जगातून गेले हे ऋषिकेशलाच मुळात सहन होत नसतं, त्याला धक्का बसलेला असतो.
पण त्याने खचून चालणार नाही हे त्याला माहिती असतं. अगदी खंबीरपणे तो तयार झालेला असतो सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी. तिच्या बेडरूममध्ये आलेली असते, खूप रडून घेते, खूप विचार करते, स्वतःच्या मनाची तयारी करते की आता करायचं काय. इतकं मोठं संकट पुढे आलेलं असतं, सामोरं जाण्याशिवाय तर पर्याय नाहीये आणि लढण्याची तयारी सुद्धा दाखवायची. आता जानकी स्वतःला तयार करत असते. ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना आधार देत असतात, सावरत असतात. कसं काय हे सगळं हँडल करायचं यासाठी चर्चा करतात. ऋषिकेश तर पूर्ण गळून गेलेलं असतो. जानकी म्हणते मी आहे ना, जी परिस्थिती आली ती आपल्याला सामोरं जायला लागणार आणि खंबीरपणे तर सावरायला लागणार आहे. तुम्ही असं हताश निराश होऊ नका बरं. ऋषिकेश पण तुम्हाला हे सहनच होत नाही आणि हे काय होऊन बसलंय जानकी, विचार काय केला, सुखाचे दिवस आले, सगळं काही छान होत होतं, आपण सावरायचा प्रयत्न करत होतो. जानकी हे काय आलंय आपल्या समोर संकट. खूप रडत असतो. जानकी त्याला सावरत असते, शांत करण्याचा प्रयत्न करते. तुम्हीच असे हताश झाले तर करायचं काय, आईला सगळ्यांना कसं सावरायचंय. ऋषिकेश तुम्ही मोठे आहात आणि जबाबदारी तुम्हाला पार पाडायची. इतक्यात तुम्ही थकून चालणारच नाहीये, त्यामुळे तुम्ही अगदी खंबीरपणे उभा राहा आणि जे काही परिस्थिती त्याला सामोरे जा. ऋषिकेश तुमच्या माझ्या हातात काहीच नाहीये, सगळं नियतीच्या हातात आहे, नियतीचे खेळ हे, तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाहीये. जे समोर येतंय त्याला सामोरं जायचं आणि लढायचं. फक्त लढत राहण्याची ताकद ठेवायची ऋषिकेश, एवढंच आपण करू शकतोय. प्लीज ऋषिकेश मी काय सांगते ऐका तुम्ही. त्याला नाना हवे होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच, तिचा खेळ काहीतरी वेगळाच होता. ऋषिकेश जे समोर आलंय ते आपल्याला स्वीकारायचे आणि सगळ्यांना सावरायचे. त्यामुळे प्लीज तुम्ही अशा हताश होऊ नका. ऋषिकेश खूप रडत असतो आणि खूप हताश झालेला असतो. नाना गेले ही गोष्ट त्याला सहनच होत नसते. त्यालाच काय, कुणालाच ही गोष्ट सहन झालेली नसते. अचानकपणे सगळं काही झालेलं असतं, त्यामुळे सगळ्यांनाच जब्बर असा धक्का बसलेला असतो. तिच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ऋषिकेश, जानकी रडत असते आणि ऋषिकेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यात महत्त्वाचं, नियतीच्या मनात काय ना ऋषिकेश कुणालाच कळालं नाही आणि तिचे खेळ तिलाच माहिती. आपण कुणीही ते खेळ समजून घेऊ शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. त्यामुळे ऋषिकेश जे आहे ते स्वीकारून आपल्याला खंबीरपणे लढायचंय. आता ऋषिकेश रडून झालेलं असतं, त्याला सावरलेलं असतं. नानांना काय झालं होतं एक्झॅक्टली सांग बरं जानकी मला. आता जानकी सांगायला लागलेली असते नानांना एक्झॅक्टली काय झालं होतं. नाना देवळात गेले होते, देवळातनं परत आले नाही म्हणून मी नानांना शोधायला गेले. बराच वेळ गेला होता, खूप शोधलं नानांना. देवळाच्या मागे बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात नाना पडलेले होते. मी अजिबात वेळ व्हायला घालवला नाही. ऋषिकेश लगेच नानांना ॲडमिट केलं. त्यानंतर डॉक्टरांनी लगेच प्रोसिजर चालू केली आणि लगेच ऑपरेशन वगैरे सुद्धा केलं नानांचं. आणि बाहेर आल्यावर डॉक्टर म्हटले अगदी सक्सेसफुल असं ऑपरेशन झालंय, काळजीचं काहीच कारण नाहीये, लवकरात लवकर नाना बरे होतील आणि शुद्धीवर सुद्धा येतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, नाना शुद्धीवर येतील. मग मी नानांच्या जवळ थांबले आणि जेव्हा मला घरून फोन आला तेव्हा मी काय परिस्थिती अवंतिका ऐश्वर्याला सांगितली होती आणि त्या सगळ्या सुद्धा आता दवाखान्यात आल्या होत्या नानांना बघण्यासाठी. काय प्रकार घडला सगळ्या जानकीने रडता रडता ऋषिकेशला सांगितलेलं असतो. ऋषिकेशने सुद्धा ऐकलेलं असतो. सगळं खरंय ऋषिकेश, जे झालंय ते झालंय. आपल्याला एवढा त्रास होतोय तर आईंना कसं सांगायचं आणि त्या कसा हा धक्का सहन करू शकताय. ऋषिकेश तर मी तर नाही जाऊ शकत आईंच्या समोर. दोघं रडत असतात, माझी हिंमत नाही. ऋषिकेश म्हणतो माझी तरी कुठे हिंमत आहे, तू जर साथ दिली नाही तर जानकी मी नाही सांगू शकत आईला. यांची ही चर्चा चाललेली असते तेवढ्यात अवंतिका येते. वहिनी दादा काय चाललंय आणि तुम्ही रडताय काय, कोणत्याही हिमतीबद्दल तुमच्या गोष्टी चालल्यात. हे पटकन सावरतात आणि रडायचं थांबतात. पण अवंतिकाला काय समजायचंय तिला ते समजलेलं असतं. आणि प्रश्नच विचारायला सुरुवात केलेली असते. नाना ठीक आहे ना, नानांना काही झालं नाही ना, बहिणी तुम्ही सांगा नानांना काय झालंय, नाना ठीक आहे ना. सारखी आता प्रश्नांचा भडीमार चाललेला असतो. आता जानकी रडते आणि स्पष्ट सांगतेच, नाना आपल्याला सोडून गेले, कायमचे या जगातून गेले. अवंतिका नाना आपल्यासोबत नाहीये, आयुष्यभराची साथ सोडून गेलेत नाना आपल्यासाठी. नाना आता नाहीच राहिलेत. खूप खूप तिने सांगितलेलं असतं. अवंतिकाला असा काय धक्का बसलेला असतो की अवंतिका डायरेक्ट खालीच बसलेली असते की वहिनी हे काय सांगताय. नानांना मी स्वतःच्या डोळ्याने बघून आले, बोलून आले, तेव्हा नाना व्यवस्थित होते. अचानक नाना जग सोडून कसे निघून गेले हे मात्र अवंतिकाला सहन होत नसतं. अवंतिकाला जब्बर असा धक्का बसलेला असतो. अवंतिका विश्वास ठेवत नसते, तिला विश्वासच बसत नसतो. हे शक्यच नाहीये, नाना जग सोडून जाणं ते इम्पॉसिबल आहे. वहिनी काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही म्हटले की नाना व्यवस्थित आहे, धोक्याच्या बाहेर आहे, धोकात तळलाय आणि डोळ्यांनीही बघितलं तेव्हा नाना चांगले होते, मग अचानक कसे गेले. प्रश्नांचा भडीमार झालेला असतो, धक्काही बसलेला असतो, अगदी बधिरासारखी अवस्था झालेली असते. सौमित्र हॉस्पिटलमध्ये असतो, तो फक्त प्रोसिजर करत असतो. पण जानकी इथे बसून काय घडलं काय नाही प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. अवंतिका जेव्हा म्हणते की वहिनी तुम्ही म्हटलं होतं सगळं व्यवस्थित आहे, तेव्हा जानकीच्या लक्षात येतं जेव्हा मी नानांच्या रूममध्ये गेले तेव्हा ऑक्सिजनचा जो कॉक असतो तो बंद केलेला होतो. तिच्या लक्षात येतं की नानांचा ऑक्सिजन कसा बंद झाला होता. आता जानकी मागचा पुढचा विचार करत नाही आणि पळतच सुटलेली असते. ऋषिकेश मी 5 मिनिटात आले म्हणून जानकी आता धावत पळत चाललेली असते. कुठे चालली जानकी काही बोलत नाही आणि फक्त भरधाव वेगाने निघालेली असते. कारण तिला आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सौमित्राला म्हणते बॉडी आत्ताच ताब्यात घ्यायची नाहीये, पोस्टमॉर्टम करायचं आहे नानांचं.
पोस्टमॉर्टमसाठी चालवलं होतं, कसं बसं मी थांबवलं ते मला शंका आहे. नानांचा घातपात झालाय, कोणीतरी त्यांना मारलंय. मी नानांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये होते. वहिनी तू काय बोलतेस? हो सौमित्र भाऊजी, मी जे सांगते ते खरं आहे. नानांचा घातपातच झालाय. आता अवंतिका सुद्धा आलेली असते, अवंतिका सुद्धा हे सगळं ऐकत असते. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन जे आहे ते व्यवस्थित सक्सेसफुल झालंय, धोका टळलाय, लवकरात लवकर नाना शुद्धीवर येतील आणि बरे सुद्धा होणार. आणि तसं व्हायला सुद्धा लागलं होतं. अचानक काय झालं की नाना जग सोडूनच गेले. त्यानं चेक केलं, मेडिकल हिस्ट्री सुद्धा लिहून घेतली. डोंट वरी, ते लवकरात लवकर घरी येतील, त्याने खात्रीशीर सांगितलं होतं. मला कळायला हवंय नेमकी नानांच्या सोबत काय झाले. त्यामुळे नानांचं पोस्टमॉर्टम हे व्हायलाच हवंय. पोस्टमॉर्टम केलं तरच मृत्यू कसा झाला हे कळू शकतंय. पोटातली केस हे माझे वडील आहेत, मी हे सहनच करू शकत नाहीये. शरीराची अजून हेअरस्टाईल करायची नाहीये, पोस्टमॉर्टम मला करायचंच नाहीये. नाही, पोस्टमॉर्टम हे करायलाच लागणार. मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचंय आपल्याला भाऊजी. की आता हट्टाला भेटलेली असते, पोस्टमॉर्टम करायचंय म्हणजे करायचंय. आता लगेच अवंतिका म्हणते, सौमी प्लीज ऐक ना, एवढं आपण करूच या. समजून सांगितलेलं असतं तेव्हा कुठे आता सौमित्र तयार होतो. नाना माझे वडील आहेत अवंतिका. रंग आणि सौमित्र म्हणतात की नानांच्या बाबतीत जो कोणी घातपात केला असेल तर त्याला सोडणार नाही. त्याला हवी ती शिक्षा तर मिळणारच, पण त्याला असं काय बर्बाद करू की जन्माची अद्दल घडवू. या मार्गाने शोध घ्यायचा, यात काही शंकाच नाही. का म्हणते सौमी, हे सगळ्यांसाठी खूप अवघड आहे, पण प्रॅक्टिकली एकदा विचार करून बघ. तू विचार करूनच बघ. जे वडील आहेत ते मी प्रॅक्टिकली विचार नाही करणार आणि मी करूच शकत नाहीये. चिरफाड करायची नाही आणि काही जाणूनही घ्यायचं नाहीये. प्लीज 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 तुम्ही डोक्यातून काढून टाका. सौमित्र अजिबात ऐकायला तयार नसतो. तुझ्या नंतर तरी आत्म्याला शांती मिळू द्या, कशात ती चिरफाड करायला लावताय. एकट्याचे नाही, ते माझे सुद्धा वडील आहे आणि त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. त्यामुळे त्यांचं पोस्टमॉर्टम होणार आणि अगदीच होणार. जरी माझे सासरे असले तरी वडिलांसारखंच त्यांनी प्रेम केलं. शरीराची चिरफाड झालेली मलाही बघवणार नाहीये, पण न्याय मिळवून द्यायचं असेल तर ते मी सहन करेल. हे झालं तरी हे सहन करावं लागणार आहे भाऊजी. नानांना जर न्याय मिळवायचं असेल तर हे करायला लागणार. काय झालंय, कसं झालंय मृत्यू हे आपल्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे. त्यासाठी भाऊजी प्लीज तुम्ही मन घट्ट करा. तुम्हाला मान्य असो किंवा नसो, नानांचं पोस्टमॉर्टम होणार आणि अगदीच होणार. ज्यांची आता हट्टाला पेटलेली असते की नानांचं पोस्टमॉर्टम केल्याशिवाय मी काय शांत बसत नसते. काय गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला कळणार नाही, आणि गुन्हेगारपर्यंत पोहोचायचंय म्हटल्यावर पोस्टमॉर्टम सगळ्यात आधी करायलाच लागणार आहे. भाऊजी प्लीज तुम्ही जरा प्रॅक्टिकली विचार करा. त्यांचा मृत्यू कशाने झाला जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत गुन्हेगार मोकाट फिरणार, आणि गुन्हेगार मोकाट फिरलेला मला चालणार नाहीये भाऊजी. हात जोडते, तुमच्या पुढे रिक्वेस्ट करते, आपले नाना कशाने गेले जग सोडून हे आपल्याला कळायलाच हवंय. आपल्याला सोडून जाणं शक्यच नव्हतं, कारण ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं, मी तुम्हाला गॅरंटी देतेय. मग ते नेमकी कशाने दगावले हे कळायलाच हवं. शुद्धीत आले होते, माझ्याशी बोलले ते, विश्वास ठेवा. अचानक त्यांचा असा मृत्यू कसा झाला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, तसा मलाही पडलाय. पण मी फक्त प्रश्न बनून राहणार नाही, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे भाऊजी. त्यामुळे नानांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांचं पोस्टमॉर्टम होणं अगदीच गरजेचं आहे आणि आपण ते करणार आहोत. जरी हात आहे, कारस्थान आहे, ते आपल्याला शोधून काढायचंय. नानांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम हे झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. तिने ठाम असा निर्णय घेतलेला असतो आणि जानकीने एवढं समजावल्यावर सौमित्र सुद्धा शांत बसतो. आता न्याय मिळवून द्यायचा आहे, कोणी काय केलंय हे जर कळायचं असेल तर पोस्टमॉर्टम मस्ट आहे आणि ते तर व्हायलाच हवं. ऋषिकेश विचारच करत बसलेला असतो की जानकी कुठे गेली असेल, काय करत असेल, याला टेन्शन आलेलं असतं. आता ऋषिकेश फोन लावत असतो. एवढ्यात काय जानकीला फोन आलेला असतो ऋषिकेशचा. ऋषिकेश, जानकी कुठेस तू? ऋषिकेश, मी हॉस्पिटलमध्ये आली. हॉस्पिटलमध्ये? की आता ऋषिकेशला फार काही सांगत नाही, नंतर सांगेन सगळं, आता फोन ठेवतीये. ऋषिकेशला एवढंच माहिती असतं की ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे. सौमित्र उठतो आणि जानकी जवळ जातो. तू इथे का आली आहे? दादाला का सांगितलं नाही? त्याच्यापासून का लपवलंय? त्यांची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली हे का सांगितलं नाही? आता सौमित्र प्रश्न विचारायला लागलेला असतो जानकीला, दादापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली? हे सांगायचं ना, मी सांगतो की. अवंतिका म्हणते, सौमित्र जरा शांत होतो का रे? काहीतरी वहिनीने विचार केला असेल म्हणूनच सांगितलं नसेल ना? काय एवढा लगेच पॅनिक होतोय? शांत बस की जरा. सौमित्राने फोन लावलेला असतो ऋषिकेशला, अजिबात मागचा पुढचा काही विचार करत. जानकी वहिनी का आली तिने सांगितलं नाही, पण मी सांगतो की. वहिनीनी नानांची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली, त्यासाठी जानकी वहिनी इथे आली आणि तिच्या म्हणण्यानुसार परत नानांचं पोस्टमॉर्टम सुरू झालंय, नाहीतर ती बॉडी आपल्याला घरी द्यायला तयार झाले होते. ऋषिकेश म्हणतो, काय? हो, जानकी वहिनीने परत पाठवली आहे बॉडी पोस्टमॉर्टमसाठी. पोस्टमॉर्टम करू देणार नाही सांगितलं होतं, मग का केलं? जानकी वहिनीला शंका आहे नानांचा घातपात झालाय, म्हणून जानकी वहिनीने पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवली आहे. आणि सारंगने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती हट्टाला पेटली आणि तिने काही ऐकलंच नाही. शेवटी तिने नानांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली म्हणजे पाठवली. म्हणतो, सौमित्र, जानकी असं का वागतीये? तिच्या असं वागण्याचं कारण काय मला काही कळत नाहीये. नेमकी तिचं काय चाललंय ना, खरंच मला कळतच नाहीये. मी काय करू सांग ना तू सौमित्र. जे काही झालंय ते झालंय, बघू आता घरी आल्यावर बोलू, आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यावर तर आपल्याला काय हवंय काय नको किंवा तिच्या मनात काय एक्झॅक्टली सगळंच आपल्याला कळणार आहे. मी आली की मला कॉल कर, मी लगेच येतो. ऋषिकेश आता परत रडायला लागलेलं असतं. ऋषिकेश फोनवर बोलत असतो. हे सगळं सुमित्राने मागे उभा राहून ऐकलेलं असतं. आता मात्र सुमित्राला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो.
ऋषिकेशला अंदाजा सुद्धा नसतो की आई सगळं माझ्या मागे उभं राहून ऐकतीये. जसा माघारी वळून बघतो तर सुमित्रा त्याच्या समोर उभी असते. आता मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते ऋषिकेशच्या, की हे काय झालंय माझ्या हातून. ची बॉडी पोस्टमॉर्टम काय काय बोलतोय ऋषिकेश, अरे कळेल का? ऋषिकेश मी काहीतरी विचारतीये, उत्तर हवंय मला प्रश्नांचं. बॉडी मिळाली की फोन कर, म्हणजे काय रे, कुणाची बॉडी मिळायची आणि कुणाला फोन लावायला लावत होता? ऋषिकेश माझ्या प्रश्नांची उत्तर दे मला. ऋषिकेश अगदी शांत उभा राहिलेला. ऋषिकेश फार काळ हे सत्य लपवू शकलेला नसतो आणि सुमित्राने इतका हट्ट केलेला असतो की ऋषिकेश सांगून टाकतो, आई नाना आपल्याला सोडून गेलेत, नाना या जगात नाहीये. आता मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. जब्बर असा धक्का बसलेला असतो, दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो सुमित्रावर. नाना घरी येणार इतक्या आनंदात असते ती की काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. अचानक तिच्या समोर येतं की नाना या जगातच नाहीये. सुमित्राला पायाखालची जमीन सरकलेली असते. जब्बर असा धक्का बसलेला असतो. मात्र सुमित्रा चक्कर येऊन पडते. ऋषिकेश आई 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 करतो पण सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते. आता मात्र ऐश्वर्या येते, आजी येते आणि शरू सुद्धा आलेली असते. आई काय झाले, आई काय झाले, पण आता मात्र सुमित्रा चक्कर येऊन पडलेली असते, ती बेशुद्ध झालेली असते. ऋषिकेशला विचारत असतात काय झाले आणि सुमित्राला एवढा कसला जब्बर धक्का बसलाय. आता ऋषिकेश तरी काय सारखं सारखं सांगणार, पण सुमित्राची अवस्था बघून एक अंदाज आलेला असतो सगळ्यांनाच. सगळ्यांनाच सांगतो आपले नाना आपल्याला सोडून गेले, कायमचे आजी नाना या जगात नाही राहिले. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळेच रडायला लागलेले असतात. ते आता कसं, माझ्या सुमित्राचं काय होणार, ती कसं करेल, तिचं आयुष्य कसं जाणार. आता मात्र धक्का बसलेला असतो. सगळ्याच वाईट गोष्टी झालेल्या असतात. असा कसा निर्णय घेतला आणि माझ्या सुमित्राच्या बाबतीत काय केलं. आजी आता रडायला लागलेली असते, कारण नाना तिचे जावई असतात. तिच्या पोरीचं कुंकू पुसलेलं असतं, त्यामुळे आजी खरंच आता दुःखात गेलेली असते आणि देवाकडे न्याय मागत असते. माझ्या पोरीच्या बाबतीत असं काय केलंय तू, म्हणत असते. तुम्ही अंदाजच लावू शकत नाही ज्या बाईवर हा प्रसंग येतो तिच्यावर काय वेळ येते, कशी काय. इथून पुढे सगळ्या गोष्टीपासून ती लांब राहणार. शुभ कार्यात तिला बोलवत नाही, कुठं आनंद तिला साजरा करता येत नाही, नवऱ्याची आठवण सारखी येत राहते. माझी सुमित्रा आता आयुष्य कसं काढेल. आजीला इतकं वाईट वाटलेलं असतं की आजी अगदी हादरून गेलेली असते. सगळ्या शंका येऊन तिला आता समोर उभ्या राहिलेले असतात. काय करू आणि काही नाही, तिला काही सुचत नसतं. मात्र शर्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता तिला रिअलाइज होतं की आपण हे काय करून बसलोय. नाना या जगातून गेले, तिला आत्ता रिअलाइज झालेलं असतं. जेव्हा नानांचा जीव घेत होती ती आणि तिचा मित्र, तेव्हा तिला काही वाटलेलं नसतं. आत्ता तिला धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणते आजी प्लीज ह्या गोष्टी बोलायची आता ही वेळ नाहीये, तुम्ही जरा शांत बसा ना. आईंकडे बघा, त्यांना सावरण्याचं बघा, काय करताय तुम्ही, जरा शांत बसा ना, त्रास होतोय, प्लीज जरा शांत व्हा, प्लीज प्लीज. मित्रा आता रड, अश्रूंना वाट दाखव. आता अश्रूचे मनातल्या मनात ठेवू नको, रड तू, व्यक्त हो. आजी आता रडायचा प्रयत्न मित्राला रडायला लावत असतात, पण सुमित्रा रडत नसते, कारण तिला सदमा पोहोचलेला असतो. ती इतकी भयान अवस्थेत गुंतलेली असते की तिच्या डोळ्यातनं पाणीच येत नसतं. शरू मात्र तोंडाला हात लावून लावून रडत असते, कारण आपण काय केलंय तिला आत्ता रिअलाइज झालेलं असतं. म्हणते की रड मोकळी हो, तेव्हा जोर जोरात आता सुमित्रा रडायला लागलेली असते. शरीर मात्र एकटीच माघारी गेलेली असते. तिला कळतं की आपण काय केलंय. सूड उघड्याच्या भावण्यामध्ये स्वतःच्या बापाला आपण मारलंय. शरीरला आत्ता रिअलाइज झालेलं असतं. खूप रडते, खूप रडते. ऋषिकेश तिला सावरत असतो, आधार देत असतो, पण नाना गेले ही गोष्ट लपलेली नसते. नाना गेले ही गोष्ट कधी भरून निघणार नसते आणि सुमित्राचं एकटंपणही कुणी वाटून घेणार नसतं. खूप खूप रडत असते, इतकं वाईट वाटलेलं असतं की बस. ऋषिकेश मात्र खंबीरपणे आपल्या आईला साथ देत असतो. रडत असते आणि समोर येऊन ऋषिकेशला म्हणते हे कधी घडलं, कसं घडलं, काय आम्हाला कळेल का. तरीच घडलंय, मग आता बॉडी का नाही आणली नानांची घरी. सौमित्र म्हणतो पोस्टमॉर्टम करणारे दादा, मग त्यामुळे सौमित्राने ऋषिकेशला सांगितलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो आजी सौमित्राचा फोन आला होता की नानांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम चालू आहे, त्यानंतर नानांना घरी आणणार आहे. आजी म्हणते नका नका, असं करू नका, नानांच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या करू नका, त्यांच्या शरीराचे अजून हाल करू नका. एवढं त्या नानांनी भोगलंय, आता अजून काय भोगायला लावताय त्यांना, नका त्यांचं पोस्टमॉर्टम करू. आता मात्र शर्वरी जी असते ती घाबरलेली असते की नानांचं पोस्टमॉर्टम, आणि नानांचं पोस्टमॉर्टम म्हटलं की मग काय सगळं समोर येणार आणि सत्य काय हे सगळ्यांना म्हणते. आजी प्लीज शांत व्हा, काही गोष्टी क्लिअर करण्यासाठी असे निर्णय घ्यायला लागतात, प्लीज तुम्ही शांत व्हा. तरी केलं नाही तरी पोलीस जबरदस्तीने करायला लावतात, त्यांच्याही शंकाचं निरसन झालं पाहिजे, प्लीज आजी तुम्हीही सावरा आणि आईंना सुद्धा सावरा. प्रत्येकाची काळजी घेत असते जानकी. पाणी पी, सरबत पी, काहीतरी तुला सारखं पीत राहायला लागणार, असं टेन्शन घेऊन जमणार नाहीये. जे झालंय ते आहे आपल्यासमोर दुःख, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे तुला. आता अवंतिकाला सरबत ज्यूस कंटिन्यू देत असते जानकी. अवंतिका म्हणते वहिनी सगळं काही ठीक आहे, मी स्वतःची काळजी घेते, पण तुम्हाला शंका का आली किंवा परत पोस्टमॉर्टमला नानांची बॉडी पाठवावी असं का वाटलं. अवंतिका मी नानांच्या रूमच्या बाहेरच होते, मला डोळा लागला जरा वेळ, जेव्हा जाग आली तेव्हा मी नानांच्या रूममध्ये गेले. बघते तर काय नाना तडफड करायला लागले आणि ऑक्सिजनच्या सिलेंडरचं जे बटन होतं ते बंद होतं. नानांचं ऑक्सिजन कुणी बंद केला त्यामुळे नानांना त्रास झाला, ही मला शंका येते. कुणीतरी त्यांना मारलंय, ते मेले नाहीच आहे.
म्हणून मी पोस्टमॉर्टमचा आग्रह धरला. इन्स्पेक्टर आलेले असतात. जानकी म्हणते थँक्यू, एका फोनवर इथपर्यंत आलात. मला काही प्रश्न विचारायचे आणि प्रोसिजर करायची. जानकी म्हणते जे काही प्रश्न आहे, जी काही प्रोसिजर आहे तुम्ही सगळी करा, आम्ही सगळ्याला तुम्हाला साथ देऊ. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करत असते जानकी. घरात परिस्थिती होती ती सगळी पहिल्यापासून शेवटपर्यंत जानकीने पोलिसांना सांगितलेली असते. घरातले भांडणं म्हणा, शरीराला पैसे देणं म्हणा, मंदिरात जाणं, सगळं काही डिटेलमध्ये पोलिसांना सांगितलेलं. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही झालेला, त्यांनी मारलंय एवढी मात्र खात्री इन्स्पेक्टर साहेब, आणि हे तुम्हाला आता शोधून काढायचंय. रिपोर्ट मिळाले का? नाही अजून. इन्स्पेक्टरने फोन लावलेला असतो. पोस्टमॉर्टम झालंय का? हो पोस्टमॉर्टम झालंय, पण रिपोर्ट वेळ लागणार आहे द्यायला. कारण कळालं का, ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला म्हणून नानासाहेबांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालंय. इन्स्पेक्टरला धक्का बसलेला असतो. जानकीला जी शंका असते ती अगदी क्लिअर झालेली असते. त्याचा संशय बरोबर आहे, ऑक्सिजन कमी पडला म्हणूनच नाना दगावले. त्यांना जबर असा धक्का बसलेला आहे. स्पष्ट झालं की नाना वारलेले नाहीयेत, त्यांना मारलंय कोणीतरी. म्हणतो म्हणजे नानांचा खून केलाय. तर भाग इथे संपलेला असतो. नानांचा खून कुणी केला आता हे शोधायचं असतं. मित्रांनो, पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघू. सीसीटीव्ही फुटेज चेक केलेलं असतं, त्यामध्ये काहीच दिसत नाही. 10 मिनिटांसाठी सीसीटीव्ही फुटेज बंद असतं. आता वकील आलेले असतात. ते जे नानांनी व्हील बनवलेलं असतं ते वकील वाचून दाखवतात. सगळी प्रॉपर्टी जानकीच्या नावावर आणि ती कुणाच्याच नावावर करू शकत नाहीये. तर शर्वरी आवाज उठवते, वहिनीने सगळ्यांच्या भल्यासाठी केलंय ठीक आहे, पण सगळं तिच्या नावाने, आईच्या नावाने कधी का नानाने काही करू शकले नाही. आता मात्र सगळ्यांच्या समोर शरयू जानकीवर शंका घेते. नानांनी असा का बनवलाय व्हील? नानांनीच बदललं व्हील की बनवलंय दुसरं कोणीतरी आणि केलंय नानांचं नाव? आता जानकीवर सरळ शरूने शंका घेतलेली असते सगळ्यांच्या समोर. पत्र तू केलंय की नानांनी केलंय? जानकी वहिनी. या प्रश्नाचं उत्तर कोण देणार, कसं मिळणार आणि खरंच जानकीवर शंका घेणार की ही लोक? कुणी केलंय, काय केलंय, कसं केलंय हे बघायचं असेल तर बघायला ना पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.